नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। सकाळचे वाजलेत 5:30। मी आता सध्या आहे नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट कोलकाता आणि एअरपोर्टमध्ये आलो आहे। थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलंच असेल की आजचा आपला प्रवास होणार आहे कोलकाता ते गुवाहाटी। आसाम राज्याचं जी राजधानी आहे गुवाहाटी, तिकडे आज आपण चाललेलो आहे। आणि गुवाहाटीमध्ये जाण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपला जो प्रवास होणार आहे तो आपल्याला मी आत्ताच सांगणार नाही आहे, ते आपल्याला येत्या व्हिडिओमध्ये समजणारच आहे की का चाललो मी गुवाहाटीला, ते येत्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजेलच। तत्पूर्वी आता सध्या आपण सिक्युरिटी चेक इन वगैरे करूयात। सिक्युरिटी चेक इन केल्यानंतर आपण आतमध्ये जाऊयात आणि मग मी आपल्याला भेटतो। तर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरूर करा, नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा आणि इंस्टाग्रामला आपण फॉलो केलं नसेल जरूर करा। इन्स्टा आय डी आहे puneri.humsafar। समोर आपण पाहताय हे आहे सेल्फ चेक इन। ज्यावेळेस आपण सुरत ते पुणे व्हिडिओ केला होता त्यावेळेस आपण सेल्फ चेक इन करूनच आपण बोर्डिंग पास घेतला होता। त्या मागच्या मशीनमध्ये आहे ना, काय माहिती काय फॉल्ट आहे, होत नाही आहे। आता सध्या लाईनीत थांबून बोर्डिंग पास घेण्यासाठी चाललो आहे। फायनली आपला बोर्डिंग पास आपल्याला भेटलेला आहे। समोर इंडिगो म्हणले की खूपच खतरनाक गर्दी असते, आपल्याला माहितीच आहे। तर आता चला जाऊयात, सिक्युरिटी चेक इन करूयात आणि मग मी आपल्याला भेटतो। तर चला, फायनली सिक्युरिटी चेक इन झालेला आहे। आता आपला आहे गेट नंबर 104। तर 104 नंबर आहे ना, इथं आपण समोर बघताय खालच्या साईडला आहे। चला समोर आपण बघताय गेट नंबर 104। फायनली आपण आलो आहे आपल्या गेट नंबरपाशी। आता आपला जो बोर्डिंग टाईम आहे तो आहे 6:45चा। आता वाजलेत 6:23 या साईडला आपण बघताय। आणि ज्या ज्या फ्लाईट शेड्यूल्ड आहेत आपण बघताय सिलचर, आगरतला, भुवनेश्वर, दिल्ली, बागडोगरा, गुवाहाटी। आपली जी गुवाहाटी ती आपण बघताय 7:30ची आणि पटना, दिल्ली ह्या वगैरे फ्लाईट्स आहेत इथे। तर चला आता बाहेर आहे ना, असलं जबरदस्त असं धुकं आहे ना, तरी मला असं वाटलं की डिले होती का फ्लाईट, पण डिले नाही आहे, ऑन टाईम आहे। एअरपोर्ट बघा बाहेर तुम्ही, इकडे या साईडला इंडिगोची फ्लाईट आपल्याला बघायला मिळते, पण या साईडला धुकं बघा, विजिबिलिटी खूपच कमी आहे। समोर बघताय एअरबस A320 निओ इंडिगोचा एअरक्राफ्ट। वातावरण एक नंबर झालं आणि बोर्डिंग टाइम झालेला आहे आपला। वाव, इंजिन बघा कसलं जबरदस्त दिसते। थँक्यू। सिटिंग बघताय आपण 3x3 ची सिटिंग अरेंजमेंट आहे। आणि हा आपला दुसरा प्रवास आहे इंडिगोमध्ये आणि इंडिगोचे मला आहे ना सिटिंग चांगलं वाटतं। आता खूप जण म्हणत असेल की बजेट एअरलाईन आहे आणि सिटिंग तेवढं कम्फर्ट नाही, पण आपण बघतोय लेग स्पेस वगैरे भरपूर आहे। त्यानंतर इथे आपण ट्रे बघताय, ट्रे पण चांगलं आहे मस्त। या साईडला आपल्याला सेफ्टी इन्स्ट्रक्शन कार्ड वगैरे दिलेलं आहे। इथं पॉलिथिन आपल्याला दिलेली आहे जर ओमिटिंग वगैरे झालं तर। आणि त्या व्यतिरिक्त इथे त्यांचं हे कार्ड आहे, याच्यामध्ये आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे। आपण बघताय 7:30 झालेत। नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्टवरून आपण डिपार्चर घेतोय आपली फ्लाईट इंडिगोची। समोर इंडिगोच्या आणखी फ्लाईट दिसत आहे, एअरपोर्ट हार्डली दिसतंय आपल्याला, विजिबिलिटी 0 आहे। 7:30चा टेक ऑफ टाईम होता, पण लो विजिबिलिटीमुळे 15 मिनटं आपली फ्लाईट डिले झाली आणि आता फ्लाईट टेक ऑफ घेते बघताय। स्पीड पण बघा 300 पर्यंत गेला की आपण एअरमध्ये असणार। काहीच दिसत नाहीये। स्पीड बघता हाच थोडासा स्पीड कमी झाला आहे टेक ऑफच्या वेळी, नाहीतर 300 350 असतोच। आत्ता झालं बघा 300च्या वरती। आणि आता आपण ढगात आहोत, लिटरली सगळं पांढरं शुभ्र दिसतंय, बाकी काहीच दिसत नाही आहे। आता सूर्यनारायणाचं दर्शन झालं, आपण बघताय वरती आल्यानंतर आपल्याला सूर्यनारायणाचं दर्शन झालं। गेली 2 दिवस झालं जसं कोलकात्यात आलो ना, तेव्हापासून सूर्यनारायणाचं दर्शनच झालं नव्हतं, पहिल्यांदा बघितलं।
आता आपण बघताय कोलकात्यातून आपण टेक ऑफ केले आणि मॅपमध्ये आपण बघताय की आता आपण बांगलादेश बॉर्डरच्या खूपच क्लोज आहोत. आता बांगलादेश बॉर्डरची आपण एअर स्पेस यूज करणार आहोत. खाली बघा धुक्याची चादर, वरती सूर्य. आता आपल्या विमानाने पूर्णपणे एलिव्हेशन गेन केलेलं आहे. आपण बघताय खाली ढग आपल्याला दिसतात आहे, ढगांची चादर पसरली आहे. वरच्या साईडला सूर्य आणि आपली फ्लाईट आता चाललेली आहे फुल स्पीडमध्ये. इथून आपलं जर डिस्टन्स आहे कोलकाता ते गुवाहाटी हे जवळजवळ 1000 किलोमीटरच्या आसपास आहे जर बाय रोड किंवा ट्रेनने गेला. जर आपण बांगलादेश एअर स्पेस यूज केली तर मला वाटतं थोडंसं अंतर कमी होऊन जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जो तिकीट दर आहे विमानाचा आपला तो 2900 रुपये आणि तिकीट जे बुक केलं त्याचे मला लागले 150 रुपये एक्स्ट्रा. आणि मॅप बघताय आपण युजली मॅप चालतो पण आपण बांगलादेशची एअर स्पेस यूज करणार आहोत. आपण बघताय कोलकाता इथे आणि या साईडला आपलं गुवाहाटी आहे. तर जर आपण बाय रोड जर गेला तर आपल्याला पूर्ण असा वेळखा मारून जावं लागतं हा असा आणि त्यानंतर आपण पोचतो गुवाहाटीला. पण आता आपण बांगलादेश एअर स्पेस यूज करणार आहे. आपल्या फ्लाईटचा स्पीड बघा 950च्या वरती गेला आहे आणि बाहेरचं वातावरण बघा. आता थोडीशी व्हिजिबिलिटी यायला लागली खालची. आणि आपण कलकत्त्यावरून टेक ऑफ केलं होतं त्याच्यानंतर आता आपण बघताय आपण बांगलादेशच्या एअर स्पेसमध्ये एंट्री केलेली आहे. आणि हे जे गाव आहे आपण समोर बघताय राजशाही म्हणून गाव आहे. याच्या समोरून आता आपण फ्लाय करतोय. खाली बघा ना जरा बांगलादेश, वरतून बघतोय बांगलादेश. सध्या व्हिजिबिलिटी तेवढी नाही आहे पण थोडं थोडं दिसतंय. आठ वाजून 17 मिनिटं झालेत. आता बघताय आपण बांगलादेश एअर स्पेस यूज केल्यानंतर आता पुन्हा एकदा आपण इंडियामध्ये आलो आहे. मेघालय जे स्टेट आहे तिथून आता आपण क्रॉस करतोय आणि काही वेळातच आपण पोहोचणार आहोत गुवाहाटीला. तर फायनली मंडळी लँडिंग झालेलं आहे आपलं आणि गुवाहाटी एअरपोर्टला आलो आहे. आपण बघताय इकडचं वातावरण थोडीशी विजिबिलिटी इकडं आहे जर आपण कम्पेअर केलं कोलकाताशी तर. एक नंबर प्रवास झाला. 56 मिनटं लागले आपल्याला या प्रवासात.
चला आता जाऊयात बाहेर. गुवाहाटीचं टर्मिनल बघताय आपण, छोटं आहे पण मस्त आहे, क्रिएटिव्ह केलं आहे मस्त. या साईडला शॉप्स आपण बघताय, खूप सारे प्रोडक्ट आहेत. तर चला आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बॅग घ्यायची आहे आपली. बेल्ट नंबर 1 पाशी थांबलोय, बघू आपली बॅग कधी येते. फायनली पोहोचलेलो आहे आपण गुवाहाटीला, बाहेर आलोय. एअरपोर्टची बिल्डिंग माझ्या पाठीमागे आपण बघताय. प्रवास एक नंबर झाला, छोटाच प्रवास होता, 56 मिनिटाचा प्रवास होता. प्रवासामध्ये काय वेगळं असं काय अनुभव आला नाही, कारण की खाण्यामध्ये फूड वगैरे मी पण ऑप्ट केलं नव्हतं. सकाळची फ्लाईट होती, त्यामुळे झोप झालेली नाही. आपण पाहू शकताय चेहऱ्यावर दिसते तसं. आणि सगळ्यात महत्त्वाचं 1000 किलोमीटरचं आपलं अंतर होतं आणि त्याच्या व्यतिरिक्त फ्लाईट सिटिंग वगैरे एक नंबर कम्फर्टेबल होती. या सर्व गोष्टी मला सांगायच्या आहेत आपल्याला. तर चला मग मंडळी, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, फ्लाईट जर्नीमध्ये किंवा ट्रेन जर्नीमध्ये किंवा बस जर्नीमध्ये. आणि हां, सगळ्यात शेवटी काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, समजा ओके. आठवत असेल गुवाहाटी.